आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. जिल्हाधिकारी कार्यालयावर कठोर जयेश वळवीच्या खून करणाऱ्यावरती कठोर कारवाईसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी अचानक आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड सुरू केली व या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोर्चा लाडा घालण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्यात. मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने जिल्ह्यातील काही भागात दगडफेक सुरू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या आंदोलनात तब्बल 20 ते 22,000 आंदोलक सहभागी असल्याचा अंदाज आहे. घटनेत केवळ पोलीस नव्हे तर काही आंदोलक देखील जखमी झाले आहेत. जखमींचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त उपस्थित केलाय. तरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जयेश वळवी प्रकरणात न्याय व आरोपींना कठोर कारवाई व्हावी या मागण्यांवरून पेटलेला संताप आता हिंसक मार्गाने व्यक्त होऊ लागला असून पुढील काही तास प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. तामसवाडी धरणाचे 14 दरवाजे उघडले. बोरी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा. पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरण ओव्हरफ्लो झाले असून गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या सतत पावसामुळे धरणाचे 14 दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी 7 वाजता 14 दरवाजातून सुमारे 14,000 क्युसेक्स विसर्ग नदी प्रवाह सोडण्यात आला होता. धरणात पाण्याचे आवाज पाहता विसर्ग कमी जास्त करण्यात येतो आहे. तरी देखील नागरिकांनी सावध राहावे असा इशारा बोरी प्रशासनामार्फत दिला जात आहे. 2 सप्टेंबर रोजी बोरी धरण 100% भरले होते. अति पावसामुळे पिकांचे नुकसान सदर परिसरात सतत होत असल्याने पावसामुळे तामसवाडी, आडगाव, मुंदाणे, तरवाडे, देवगाव, शिरसमणी परिसरात पिकं धोक्यात आली असून शेतकरी हवालदिल झालाय. तसेच शासनामार्फत लवकरात लवकर पंचनामे करून त्वरित मदत मिळावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांमार्फत केली जात आहे. शिंदखेडा तालुक्यातील मौजे देगाव गावातील शेतकरी बांधवांचा आत्मदहनाचा इशारा. अप्पर तहसीलदार दोंडाईचा यांच्यामार्फत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. श्री इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क प्रायव्हेट लिमिटेड देगाव यांनी टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीकरिता देगाव येथे शेतकऱ्याकडून सन 2012-13 मध्ये शेती खरेदी केली होती. परंतु खरेदी खताप्रमाणे अद्याप तो खरेदीची पूर्ण रक्कम सदर शेतकऱ्यांना मिळाली नाही. अनेक वेळा कंपनीच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून उर्वरित पैशांची मागणी केली असता कंपनीकडून खोटी आश्वासने दिली गेलीत. शेती खरेदीच्या बदल्यात सदर कंपनीमध्ये शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीस ठेवण्याचे आश्वासन देखील कंपनीने पाळले नाही असे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी कळविले आहे. यापूर्वी दिनांक 7/8/2025 रोजी लेखी पत्राद्वारे दिनांक 15/8/2025 या स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला होता. परंतु माननीय अप्पर तहसीलदार दोंडाईचा, तहसीलदार शिंदखेडा, पोलीस निरीक्षक साहेब शिंदखेडा व पोलीस निरीक्षक साहेब दोंडाईचा यांनी संबंधित शेतकऱ्यांची समजूत काढली होती व आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले होते व वरील नमूद कंपनीशी बोलून मार्ग काढण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. परंतु कोणत्याही प्रकारच्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. म्हणून सदर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने आमच्याकडे आत्महत्या या व्यतिरिक्त अन्य पर्याय नसल्याने शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. दिनांक 2/10/2025 राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी अप्पर तहसीलदार दोंडाईचा यांच्या दालनासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा निर्णय पीडित शेतकऱ्यांनी घेतला आहे. सुरेश शिवराम महिरे, रवींद्र भाऊराव महिरे, लोटन हिलाल महिरे, जयसिंग झेंडा महिरे, विठ्ठल भगवान हटकर, प्रकाश भगवान अहिरे, छगन खंडू महिरे असे पीडित शेतकऱ्यांची नावं आहेत. निवेदन देण्यासाठी शेतकऱ्यांसोबत रामभाऊ माणिक, उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र रिपाई, कैलास आखाडे, शिंदखेडा तालुका अध्यक्ष रिपाई मक्कान माणिक, धुळे जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अशोक सोनवणे, महासचिव भिल्ल समाज विकास मंच धुळे जिल्हा देवराम सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते नवनीत बागले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भिडे, वंचित बहुजन आघाडी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यानच्या काळात अनेक वेळा या शेतकऱ्यांनी त्या कंपनीच्या मालकाला, त्या व्यवस्थापनाला विनंती केल्याच्या नंतर, अनेकदा भेटी घेतल्याच्या नंतर तरी सुद्धा वाटाण्याच्या अक्षता लावाव्यात अशा त्यांना आश्वासनं दिली गेली आणि अद्यापपर्यंत त्यांच्या तोंडाला पानच पुसलेले आहेत कंपनीने. याचा निषेध करण्यासाठी कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता 15 ऑगस्टला. पण प्रशासनाच्या मध्यस्थीने तो असणारा
आत्मदहनाचा इशारा मागे घेतला आणि आंदोलन स्थगित केलं, परंतु अद्याप पावेतो पीडित शेतकरी इथे तहसीलदार अप्पर तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले होते आणि ते निवेदन साहेबांना आज दिलेलं आहे. त्यांना विनंती केलेली आहे की साहेब, आमच्या या वेदना आपण शासनापर्यंत मांडवाव्यात आणि संबंधित कंपनीच्या प्रशासनावर आणि त्यांच्या मालकांवर योग्य ती कारवाई शासनाच्या पद्धतीने करावी आणि त्यांच्या गेलेल्या जमिनीचा मोबदला त्यांना मिळावा आणि कंपनीने ज्या पद्धतीचे त्यांना आश्वासन दिलेलं होतं त्यांच्या पाल्यांना ते नोकरीला ठेवू त्या पद्धतीचे आश्वासन त्यांना पूर्तता करायला लावावी अशी विनंती केलेली आहे. नंदुरबार जयेश राजू भिल या युवकाचा चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी. कळंब येथे आदिवासी समाज बांधवांतर्फे कॅन्डल मार्च काढत हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कळंब येथे समाज बांधवांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रशासनाकडून व सरकारकडून आरोपीला त्वरित फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी सर्व कळंबू गावातील आदिवासी समाज बांधव, महिला, पुरुष व संघटनेचे तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नंदुरबार में अपना जय दादाला चाकू कुठीनं मार टाकला, तो जीवान तर त्याला फाशी देवानाच पाहिजे. पोलीस स्टेशनला पण विनंती आहे, सरकारला बी विनंती आहे, तो भाऊला फाशी देवानाच पाहिजे. कशात आपला जय बाबाला तो न्याय भेटी. दोंडाईचा येथील बाबाराजे जय आदित्यसिंह रावल यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ स्पर्धा संपन्न. दोंडाईचा येथील रावल संस्थानाचे राजकुमार बाबाराजे जय आदित्यसिंह जयकुमार भाऊ रावल यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुका सरपंच संघटना यांच्या वतीने खानदेशस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योगपती, लोकनेते, वृक्षमित्र सरकार साहेब रावल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य दिलीप पटेल, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, धुळे जिल्हा भाजपा सरचिटणीस DS गिरासे, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी सिसोदे, धनंजय मंगळे, प्रभाकर पाटील, शिंदखेडा भाजपा तालुका अध्यक्ष दीपक बागल, दोंडाईचा भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण महाजन, प्रशिक्षित शिसोदे, विनीत शिसोदे उपस्थित होते. या बुद्धिबळ स्पर्धेत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील 93 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात वयोगटानुसार 3 गट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय अशा पद्धतीने एकूण 33 बुद्धिबळपटूंना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, चिकित्सक वृत्तीला तसेच योग्य निर्णय करण्याच्या क्षमतेला वाव मिळावा, त्यासाठी हा बुद्धिबळ खेळ अत्यंत आवश्यक व महत्त्वाचा आहे. आजचा युवक हा पूर्णतः मोबाईलच्या आहारी गेला आहे, त्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक, मानसिक व आरोग्याचे नुकसान होत आहे. अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे मुलांचे व्यक्तिमत्व विकास व सुप्त गुणांना चालना मिळत असते. म्हणून आयोजक, सरपंच, संघटना यांचे देखील त्यांनी कौतुक केले व अशा प्रकारचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमी राबवले गेले पाहिजे. तसेच राज्याचे पणन व राष्ट्र शिष्टाचार कॅबिनेट मंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी देखील भ्रमणध्वनीद्वारे बुद्धिबळपट्टू मुलांना व आयोजकांना शुभेच्छा दिल्यात आणि कौतुक केले. या स्पर्धेचे आयोजन व यशस्वीतेसाठी सरपंच अरुण पाटील, रामनगर, वाल्मिक पाटील, हातनूर, प्रभाकर पाटील, अंजन विहिरे, महेंद्र पवार, विखरण, मधु पाटील, सुखवत, मनोज पाटील, सवाई मुक्ती, विष्णू पाटील, कामपूर, गुलाबराव संभाजी पाटील, माजी सरपंच विखुर्ले, सुवर्णसिंग गिरासे, वाडी, विजय पाटील, तावखेडा, भट्टू पाटील, होळ, राजेंद्र गिरासे, वणी, जितेंद्र गिरासे, लंगाणे, मनोहर गिरासे, तामथरे, गणेश पाटील, कंचनपूर, भटू बोरसे, गव्हाणे, रावसाहेब पाटील, कदाणे, चंद्रकांत बापू पथारे, सतीश पाटील विरदेल, मनोहर पाटील अमळथे, प्रवीण देसले माळीच, बापू पवार रेवाडी, प्रकाश पाटील कुरुकवाडे, बंटी बागुल जखाणे, धीरज बडगुजर सर, सोनशेलू या सर्व सरपंचांनी परिश्रम घेतले. मनुमाता दर्शनासाठी पायी दिंडी धुळे येथून रवाना. सातपुडा निवासिनी कुलस्वामिनी श्री मनुदेवीच्या दर्शनासाठी श्री मनुमाता सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांची पांझरा नदी चौपाटी येथून दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रा रवाना झाली. आदिशक्ती श्री एकविरा देवीचे दर्शन घेऊन श्री मनुमातेची सवाद्य शोभायात्रा पांझरा चौपाटीपासून भिडेबाग, सावित्रीबाई फुले चौक, मोठ्या पुलावरून आग्रा रोड, पारोळा रोड, कॉटन मार्केट येथून पुढे अंमळनेर मार्गे निघाली. या पदयात्रेत 250 ते 300 भाविक सहभागी झालेत. यात्रेकरूंचा 1 लाख रकमेचा विमा काढला जातो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाखले यांनी दिली. पदयात्रेत अजय कसोदेकर, अनिल वाणी, कांतीलाल वाणी मनुमाता दर्शनासाठी पायी दिंडी रवाना. गणेश पिंगळे, नथू बोरसे, अमोल देशमुख, निलेश पिंगळे, सागर देशमुख, शोभा पिंगळे,
मनीषा कासोदेकर, किशोर बोरसे, योगिता वाणी, रेणुका पिंगळे यांच्यासह अनेक भाविक महिला पुरुष सहभागी झाले होते. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींच्या 75वा वाढदिवस आणि गांधी जयंतीनिमित्त वृक्षारोपण. धुळे तालुक्यातील विंचूर परिसरात गावे दोंदवाड, चांदे, तरवाडे, सिताणे ह्या ठिकाणी धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाणे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा संघटन सरचिटणीस भाऊसाहेब देसले, माजी पंचायत समितीचे सदस्य बाबाजी देसले, तरवाड्याचे सरपंच जितेंद्र माळी, किशोर देसले, जितू बोरसे, यशवंत बोरसे, भावडू देसले, गुलाब नेकम व दोंदवाड येथील गोकुळ देवरे, किरण देवरे, नितीन देवरे, धर्मा माळी, संजय बनसोडे, योगेश देवरे, तुकाराम देवरे, सदाशिव माळी, छोटू नाईक, गावातील ग्रामस्थ तसेच चांदे येथील सरपंच अनिताताई वाल्मिक ठाकरे, मधुकर नाना, डॉक्टर उमेश पाटील, रावसाहेब पाटील, अनिल पाटील, दंगल पाटील, वाल्मिक ठाकरे, नाना पाटील, छोटू पाटील, त्र्यंबक पाटील, स्वप्नील पाटील, दादा पाटील, योगेश पाटील, कैलास पगारे, मनोज पाटील, लक्ष्मण पाटील, देवीदास पाटील, जितेंद्र पाटील, सुखलाल पाटील, मधुकर पाटील, दिनेश पाटील, विलास पाटील, किरण सोनवणे, अरुण राठोड, बापू पाटील व तरवाडी गावातील नारायणसिंग जमादार, सरपंच जितेंद्र माळी, सुनील जमादार, रवींद्र माळी, किशोर पाटील, नितेश पवार, प्रकाश पाटील, सुपडू मोरे, पिंटू पवार, भिकन माळी, बारकू माळी, योगेश पाटील, रतिलाल पवार, संदीप बागुल, प्रकाश पाटील, सिताणे येथील बापू राजपूत, योगेश राजपूत, बालू माळी, चिंतामण माळी, तोताराम राठोड, भाईदा चव्हाण, मोहन जाधव, सुभाष राठोड, सरदार जाधव, अनिल चव्हाण, गुलाब चव्हाण, मुकेश राठोड, प्रल्हाद राठोड, संतोष चव्हाण, वर्जन पवार, पंढरीनाथ राठोड, विनोद जाधव, सुभाष चव्हाण आदी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणजे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर राष्ट्रनेता तर राष्ट्रपिता असा ह्या सेवा पंधरवाडा माननीय नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण देशभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जनकल्याणाचे जनउपयोगी कार्यक्रम अखिल भारतीय लेवलला सुरू आहेत आणि त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यात देखील भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम हे सुरू आहेत. आज बोरी परिसरात बोरकुंड जिल्हा परिषद गटात दोंदवाड असेल, चांदे असेल, तरवाडे असेल, सिताना असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर बोरकुंड येथे 11 वाजता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रामदादा भदाणे, माननीय बाळासाहेबजी भदाणे यांच्या नेतृत्वात बोरकुंडला 11 वाजता आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे प्रत्यक्ष जिवंत नवदुर्गांचा सन्मान. नवरात्रोत्सवानिमित्त दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी ताराराणी महिला ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मराठा सेवा संघाच्या सभागृहात एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. मातीने तयार केलेल्या दुर्गा मातेची मूर्ती स्थापून पूजा करण्याऐवजी संघाने प्रत्यक्ष जिवंत नवदुर्गांचा सत्कार करून त्यांच्या संघर्षमय आयुष्याचा सन्मान केला. ज्या महिलांना त्यांच्या पतींनी सोडून दिले आहे किंवा वैधव्याच्या आयुष्यात संघर्षशीलपणे जीवन व्यतीत करणाऱ्या अशा रणरागिणींचा हळदी कुंकू, शॉल आणि फराळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन, जिजाऊ वंदना व खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली. या प्रसंगी संघाच्या अध्यक्षा डॉक्टर सुलभा कुवर यांनी स्त्रीप्रधान राज्यांच्या परंपरेपासून नवरात्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकत स्त्री ही सृजनशील, कर्तृत्ववान आणि हिंमतवान असून तिचा प्रत्येक घरात सन्मान व्हायला हवा असे प्रतिपादन केले. त्यांनी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती या शक्ती स्वरूपांची उदाहरणं देत सावित्रीबाई फुले, ताराराणी, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, सुधा मूर्ती अशा महान स्त्रियांचा वारसा पुढील पिढ्यांसमोर मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवमती वसुमती पाटील यांनी केले. नूतन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर उज्ज्वलाताई पाटील यांनी आयोजनाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रमाला अलका बोरसे, चंद्रकला पाटील, शोभना पाटील, सुमन देसाई, प्रमिला पवार, छाया साळुंके, विजया राजपूत, अनुसया पाटील, सीमा वाघ, ममता नगराळी, चंदा वाघ आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी गरबा खेळून व फराळाचा आस्वाद घेत आनंदी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. आमचा हा संघ नेहमी शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराने चालणारा संघ आहे. तर आज असा विचार केला की जे आपण नवरात्रात देवीची जी मूर्ती बसवतो, निर्जीव मूर्ती तिची पूजा करतो, तसं न करता आज मी माझ्या ज्या दुर्गा आहेत, ज्यांचे पती नाही आहेत,
त्यांना सोडून गेले अशा ज्या जीवनाशी संघर्ष करून आयुष्य जगत आहे अशा दुर्गांचा सत्कार करायचं मी आज ठरवलं आणि आज माझ्या या 7 दुर्गांचा मी सत्कार केलेला आहे. त्यांची पूजा केली, त्यांना हळदी कुंकू देऊन, त्यांना फराळाचं देऊन आणि त्यांचा सन्मान शाल वगैरे देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. एकच उद्देश की समाजामध्ये स्त्रियांना जे समानतेचं स्थान मिळावं, त्यांचा सन्मान व्हावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय घटना लिहिली त्या घटनेमध्ये त्यांनी महिलांना अधिकार दिलेला आहे की महिलांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. पण आपल्या समाजात विधवा महिलेला नेहमी मागे ठेवलं जातं. मग आमचा हा नेहमी असा विचार असतो की अशा महिलांना नेहमी पुढे करावं आणि त्यांचा सन्मान केला जावा. म्हणजे त्यांना विधवा न म्हणता गंगा भागीरथी म्हटलं जायचं. त्याच्याऐवजी आम्ही शिवमती म्हणतो. कुठली का महिला असे ना तिला शिवमती म्हणायचं, म्हणजे तिचा अवमान होत नाही. तर ह्या महिलांचा सन्मान करण्यासाठी आजचा दिवस पहिला नवरात्राचा दिवस, त्याच्यासाठी आज अर्पण केलेला आहे नवरात्राचा पहिला दिवस. धुळे शहरात आदिवासी समाजाचा एल्गार पाहायला मिळाला. एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या नेतृत्वाखाली फाशीपूल परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यास तीव्र विरोध दर्शवत जिल्हा प्रशासनाला एक कायदेशीर निवेदन सादर करण्यात आलं. आमच्या घटनात्मक हक्कांवर गदा आणू नका अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 342 नुसार एसटी यादीत बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत ही मागणी घटनाबाह्य ठरवली आहे. बंजारा व धनगर समाज आधीच इतर प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेत असून त्यांना एसटी प्रवर्गात आणल्यास मूळ आदिवासी जमातींवर अन्याय होईल. त्यामुळे शासनाने हा अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशी आक्रमक मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली आहे. आम्ही या भारत देशाचे मूळ मालक आहोत, मूळ रहिवासी आहोत. हा भारत देश आमचा देश आहे. या भारत देशाच्या मूळ मालकाला या ठिकाणी भीक मागण्याची पाळी येत आहे. हे आता आम्ही कदापिच सहन करणार नाही. आज भारत देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाली. आम्हाला जे करारावर सह्या केलेल्या होत्या, दलित आदिवासींचं आरक्षण व आमच्या ज्या सवलती आम्हाला मिळायला पाहिजे होत्या, त्या 99 वर्षाच्या करारामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार अपयश आलेला आहे. हे भारत देश आम्ही यांना करारावर चालवायला दिलेला होता. तो भारत देश आता परत वापस घेण्याची आता ताकद आमच्यामध्ये आलेली आहे. जर तुम्ही आम्हाला जर असा टिवण्याचा प्रयत्न केला तर हे जे गणतंत्र आहे हे आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या 30व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे. आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघ या अराजकीय संघटनेला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बबनरावजी घोलपसाहेब व संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदासजी विसावे यांच्या अथक परिश्रमातून चर्मकार बांधवांसाठी न्यायाचे हक्काचं व्यासपीठ निर्माण केलं. संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब चर्मकार बांधवांपर्यंत शासनाच्या विविध योजना अंमलात आणल्यात. अशा या अराजकीय संघटनेला आज 30 वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्त आज पारोळा कुटीर रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप व शालेय गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, तालुका अध्यक्ष दयाराम मोरे, जिल्हा सचिव लक्ष्मण महाले, विजय मोरे सर, प्राध्यापक डोळेफोडे, चिमण कारे सर, दिगंबर आठवले, रतिलाल मोरे, रवींद्र अहिरे, संतोष वाघ व समाज बांधव सर्व उपस्थित होते. आप्पासाहेब भानुदासजी विसावे यांचा पण सिंहाचा वाटा आहे. तसेच आमचे पांडुरंग अण्णा यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. आणि पारोळ्या तालुक्यातील युवा अध्यक्ष झालेले माजी नगराध्यक्ष पिरणभाऊ अनुष्ठान, दीपकभाऊ अनुष्ठान यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. तसेच तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेले आदरणीय दयाराम मोरे यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. तसेच लक्ष्मण माले, चिमण कारेसह, डोळेफोडेसह, रतिलाल मोरे, आयरे बापू, दिगंबर आठवले असे सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि ते अहोरात्र हे सुद्धा आम्ही कार्यकर्ते सुद्धा राष्ट्रीय कार्यासाठी, चर्मकार संघटनेसाठी अहोरात्र झटत असतो. आणि जिथं काही अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी ही संघटना आवर्जून उभी असते. फक्त ही संघटना चर्मकार संघटनेसाठी लढत नसून सगळ्या समाजासाठी सुद्धा ही कार्य करत असते आणि विविध प्रकारचे शैक्षणिक कार्य सुद्धा करत असते. म्हणून अशा या आमच्या राष्ट्रीय चर्मकार संघटना
खूपच महत्त्वाचं योगदान कार्य करत आहे आणि आम्ही विविध प्रकारचे शैक्षणिक कार्य सुद्धा करत असतो. तसं या ठिकाणी आम्ही फळ वाटप केलेले आहे. आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर.